करीत नारदजी त्या ठिकाणी गेलेले, त्या तिघी जणी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना सांगितलं, सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मीला, काय म्हणले बसल्या तुम्ही? पृथ्वीवर एक माता माऊली आहे, ती तुमच्या तिन्ही देवावर सत्ता गाजवती, एवढी तिची शक्ती आहे. तुकामध्ये पतिव्रता, तिची देवावरील सत्ता, अशी ती माता माऊली आहे. कोण आहे ती? पार्वती म्हणली. ती म्हणली अनुसया, अनुसया, अनसया. तर ती आपल्या खेड्यातल्या काय म्हणतात, हंसाबाई. नाव किती सुंदर ठेवलं त्या अनुसया, अनुसया. सरळ म्हणते ते नाही का हंसाबाई, अनुसया नाव आहे. म्हणले मग काय म्हणले तुमचं? म्हणले गादीला म्हणले आता सुरू लागायचे पाळी आली. एवढी पतिव्रता आहे, ब्रह्म विष्णू महेशावरती जे सत्ता आहे. चंद्राला थांब म्हणली तर थांबते, सूर्याला थांब म्हणली तर थांबते. एवढी शक्ती म्हणले त्या माता माऊलीची. आणि अशी कोणती साथ नाही तिची, काहीच नाही म्हणले. पतिव्रता धर्म सांभाळायची म्हणले. मग काय करावं लागलं? तिचा पतिव्रता धर्म नष्ट करावा लागला. म्हणले कोण करील? म्हणले कुणीच करू शकत नाही. आणि म्हणले हे तिघ जण जगाचे चालक मालक आहेत, आदिनाथ आहेत. सगळ्याच्या आधीचे नाथ आहेत भगवान शंकर. आता विषय निघाला म्हणून सांग.